तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। शिवसेना युपीटीच्या खासदारांची शिंदेंसोबत बैठक झाल्याची चर्चा आहे। बुधवारी रात्री भेट झाल्याची सुद्धा चर्चा आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, शिवसेनेकडून सूचक विधान केलं जातंय ऑपरेशन टायगर संदर्भात, तर दुसरीकडे शिवसेना युपीटीकडून मात्र या सगळ्या चर्चा, या सगळ्या बातम्या फेटाळल्या जात आहेत। काय नेमक्या पडद्यामागे हालचाली होत आहेत? पडद्यामागच्या हालचालींना आणि खरं तर पडद्यामागच्या हालचालींच्या चर्चांना जास्त वेग आलेला आहे। मात्र अरविंद सावंत यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा प्रकारे कोणत्याही बैठकीत मी सहभागी झालेलो नव्हतो। इतकंच नाही तर अरविंद सावंतांचं एका कोऱ्या कागदावरचं पत्र समोर आलेलं आहे आणि अर्थात हे त्यांचं आश्वासक त्यांच्या पक्षनिष्ठेशी संदर्भ देणारं हे पत्र आहे। त्याच्यात ते म्हणतात की मी अरविंद गणपत सावंत शिवसेना नेता, त्यांनी त्यांची पदं लिहिलेली आहेत आणि सोबतच शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहे। इतकंच नाही तर अशा प्रकारे मूळ शिवसेना पक्ष याच्यासोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखं आहे असं मी समजतो आणि म्हणूनच पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही। अशा प्रकारे जर कोणी बातम्या पसरवत असेल तर त्याचा आपण निषेध करत असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता अरविंद सावंत यांच्याकडनं मात्र ठाम भूमिका समोर येताना आपल्याला बघायला मिळते की अरविंद सावंत म्हणतात की कुठल्याही प्रकारे मी अशा बैठकीला गेलेलो नव्हतो, मी माझ्या पक्षाची प्रतारणा करणार नाही। इतकंच नाही तर संजय राऊत यांची सुद्धा पत्रकार परिषद सकाळी पार पडली नेहमीप्रमाणे आणि त्याच्यातही ते म्हणाले की जी नावं या बैठकांमध्ये होती, ज्या व्यक्ती त्या बैठकीमध्ये होत्या, ही जी नावं समोर येतात ती हास्यास्पद अशी नावं आहेत। उद्या तुम्ही माझं म्हणजे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरेंचं सुद्धा नाव घ्याल अशा पद्धतीची टिप्पणी ही संजय राऊतांनी केलेली आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे आता जशी या बातमीची चर्चा व्हायला लागली, जसजशा राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये अशा प्रकारच्या बैठकीची चर्चा व्हायला लागली, तेव्हापासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं प्रत्युत्तर दिलं जातंय। अशा प्रकारे आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो असं सांगितलं जातंय। मात्र राजाभाऊ वाजे यांची जी प्रतिक्रिया झी 24 तासनं घेतलेली आहे ती खरं तर 3 शब्दांचीच असली तरी सुद्धा ती पुरेशी बोलकी आहे। कारण मला याविषयी काही माहिती नाही, केवळ वैयक्तिक कारणापुरतं राजाभाऊ वाजे इथे बोललेले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे। कारण अशा प्रकारची कोणती बैठक झाली नाही, शिवसेना पक्षाचे इतर नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते, अशा पद्धतीची स्पष्टीकरणं खरं तर दिली जाऊ शकत होती। जर अशा पद्धतीने कोणतीही घडामोड राजकीय वर्तुळात घडत नसेल तर तसं स्पष्टपणे सांगणं हे खरं तर काम आहे। मात्र तरीसुद्धा राजाभाऊ वाजे यांनी आपल्याला काही माहिती नाही एवढीच भूमिका घेतलेली आहे किंवा मला या बैठकीला निमंत्रित केलं गेलेलं नव्हतं एवढीच भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये पडद्याआडून काही सूत्र हलवली जात आहेत का, काही वेगळ्या घडामोडी घडत आहेत का, काही वेगळ्या राजकीय प्रयोगांची नांदी इथून पुढे बघायला मिळू शकते का, हे बघणं महत्त्वाचं आहे आणि अर्थातच काळाच्या उदरात ते आपल्याला उत्तर मिळेल। अगदी मनश्री, जसं तुम्ही सांगितलेलं आहे, येता काळच या सगळ्या घडामोडी काय नेमक्या घडतायत ते आपल्याला सांगणार आहे। तुर्तास मी आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत दिल्लीहून जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, अरविंद सावंत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे, तुम्ही त्याच ठिकाणी आहात। अरविंद सावंत यांनी पत्रावर लिहून सुद्धा दिलेलं आहे, त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की काहीही झालं, मी मेलो किंवा मला मारलं तरी चालेल, पण मी शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही। नक्कीच आपण बघतो की जेव्हा जेव्हा सगळे खासदार येऊन सगळे प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन हे नक्कीच बोलतात की ते इथून तिथे जाणार नाही। मात्र मागच्या काही काळात महाराष्ट्रात आपण जर बघितलं आणि पूर्ण देशभरात पण बघितलं तर खासदारांनी हे सांगून सुद्धा इथून तिथे पाट्या बदलल्या आहेत आणि म्हणून आज इथे अरविंद सावंत आपण यांना बघितलेलं की कशा प्रकाराने त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि पत्रात लिहिलं आहे की मी मेलो तरी चालेल, मला मारलं गेलं तरी चालेल, पण कुठेच मी उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती अजिबात सोडणार नाही। त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दलचा जो प्रेम आहे तो आईचा दुधाचा प्रेम आहे असं कुठे ना कुठे त्याला कंपेअर केलं आहे। इतकंच नव्हे तर त्यांचं हे सांगणं आहे की हे सगळे कोणीही बैठकीत ते बसलेच नाही आहेत, मात्र
वारंवार ऑपरेशन टायगर हे मुद्दामून जे आहे सांगितलं जातं, कारण की येणाऱ्या काळात कोर्टात कुठे ना कुठे एक तारीख आहे आणि त्या तारीखमध्ये जी शिवसेना चिन्ह आणि नावाची जी एक लढाई आहे त्यात त्यांना कुठे मात करण्यासाठी या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र आता सध्या तरी अरविंद सावंत यांनी पूर्णपैकी नाही सांगितलं आहे. अनिल देसाई हे तर नव्हतेच, पण अरविंद सावंत पण कुठेच कोणत्या बैठकीत नव्हते असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. काहीच वेळापूर्वी अरविंद सावंत इथे पत्र लिहित होते आणि जे आहे आपण बघितलं तर ते आता निघाले आहेत. पण अरविंद सावंत यांनी पत्र लिहून बेसिकली हे क्लिअर केलं की ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते जस्ट म्हणजे ते न्यूज आहेत, ते फेक न्यूज आहे असं त्यांचं सांगणं आहे. त्यांचं हे पण सांगणं आहे की या बातम्या जिथून आल्या त्यांच्यावरती कोर्ट केस सुद्धा ते करतील, हे सुद्धा त्यांचं सांगणं आहे. अगदी त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा कुठल्याही चर्चा नाहीयेत, या बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर काहीही झालं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असंही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.